नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंनी पुन्हा वसविलेले पुणे त्यानंतरच्या काळात तब्बल 55 वर्षे मोगलांच्या कब्जात होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. तर हे पुणे पुन्हा स्वराज्यात कसे समाविष्ट झाले आणि मोगलांच्या तावडीतील पुणे जिंकण्याचा हा पराक्रम करणारे वीर कोण हे आजच्या या भागात सादर होत आहे. शिवरायांचे वडील शहाजीराजे अहमदनगरच्या निजामशाहीत सरदार असताना पुणे, सुपे, चाकण व इंदापूर हे परगणे शहाजी महाराजांना जागीर होते. शहाजीराजांच्या 1629 साली आदिलशाही विरुद्ध झालेल्या संघर्षात आदिलशहाने मुरार जगदेव नावाच्या सरदाराला पाठवून पुणे जाळून लुटून उद्ध्वस्त आणि ओसाड करून टाकले होते. निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर 1636 साली शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले. आदिलशहाने शहाजीराजांची पूर्वीची जहागीर कायम ठेवली, पण त्यांना कर्नाटकात कायमस्वरूपी मोहिमावर पाठविले. यावेळी शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवरायांना पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी रवाना केले. शिवरायांच्या सह जिजाऊ येथे राहून कारभार पाहू लागल्या आणि ओसाड निर्मनुष्य झालेले पुणे यामुळे पुन्हा वसू लागले. पुण्याचा वनवास अशा प्रकारे संपला. लवकरच शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग मावळ भागात सुरू झाला आणि 1648 साली झालेली आदिलशाही विरुद्धची स्वराज्याची पहिली लढाई शिवरायांनी पुरंदर गडाच्या आधाराने जिंकली. गडांचे लष्करी महत्त्व जाणणाऱ्या शिवरायांनी यानंतर पुरंदर व राजगड हे गडच आपल्या वास्तव्याची मुख्य ठिकाणे केली. उघड्या मैदानातील पुणे स्वराज्याच्या संघर्षाच्या काळात त्याचे संरक्षण करणे अवघड असल्याने आता केवळ कसब्याचे म्हणजेच बाजारपेठेचे एक गाव बनून राहिले. अफजल खानाला प्रतापगडापाशी ससैन्य संपवल्यानंतर शिवराय पन्हाळगडावर आदिलशाही सरदार सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले. याच वेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान अफाट मोगली फौज घेऊन पुण्यात येऊन दाखल झाला. त्याने पुण्यातच आपला मुक्काम ठोकला. हा इसवी सन 1660चा मे महिना होता. पुणे आता पहिल्यांदाच मोगलांच्या कब्जात गेले. 1663 साली शिवरायांनी लाल महालात घुसून केलेल्या हल्ल्यात हाताची 3 बोटे गमावून शाहिस्ते खान परत गेला. नंतरची 2 वर्षे पुणे मोगल सरदार जसवंत सिंगाच्या ताब्यात होते. यानंतर आला तो औरंगजेबाचा बलाढ्य सरदार मिर्झा राजा जयसिंग. यावेळी औरंगजेब आणि शिवरायांच्या मध्ये झालेल्या 1665च्या पुरंदरच्या तहानुसार पुणे मोगलांच्याच ताब्यात राहिले. 1670 साली शिवरायांनी पुण्याजवळचे सिंहगड आणि पुरंदर हे महत्त्वाचे गड जिंकून घेतले, पण पुणे मात्र मोगलांच्याच अंमलामध्ये होते. 1674 साली रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन रायगड स्वराज्याची राजधानी बनला. स्वराज्याच्या या नव्या सत्ता केंद्रापासून पुणे आणखीनच दूर झाले. शिवछत्रपतींच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत देखील पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. 1702 साली मोगल सुलतान औरंगजेबाचा नातू मुही उल मिलात पुण्यामध्ये मेला. औरंगजेबाने त्याच्या या मेलेल्या नातवाच्या नावावरून पुण्याचे नाव ठेवले मुहियाबाद. यानंतर 5 वर्षांनी 1707 साली औरंगजेब महाराष्ट्रातच मेला. त्याची पोरे आता प्रमुख मोगल सरदार आणि बहुतांशी मोगल सैन्यासह एकमेकात लढून दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी दिल्लीकडे चालती झाली. यावेळी पुणे मोगलांचा दख्खनचा सुभेदार निजाम उल मुल्क याच्या ताब्यात होते. त्याने पुणे प्रांताच्या सुभेदारीवर नेमले होते रंभाजी निंबाळकर यांना. हे रंभाजी निंबाळकर म्हणजे शिवरायांचे जावई महादजी निंबाळकर यांचे नातू होते. ते यावेळी निजाम उल मुल्कचे म्हणजेच मोगलांचे सरदार होते. याच निजामाने पुढील काळात हैदराबादची निजामशाही स्थापन केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर
छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज मोगलांच्या कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात दाखल झाले. सातारा शहर हे छत्रपती शाहू महाराजांनी आपली राजधानी केली. साताऱ्यामध्ये स्थिर स्थावर होत असतानाच स्वराज्याचा मुलूक मोगलांच्या कब्जातून सोडवायचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केला. ज्या पुण्याची वसाहत शाहू छत्रपतींच्या पणजी राजमाता जिजाऊंनी केली होती आणि जिथे शाहू छत्रपतींचे युगप्रवर्तक आजोबा शिवछत्रपती काही वर्षे राहिले होते, ते पुणे मोगलांच्या ताब्यातून सोडवण्याचा निश्चय शाहू छत्रपतींनी केला होता. खरे तर 1707 ते 1710 हा शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळ अतिशय धामधुमीचा आणि संघर्षमय असा होता. मराठ्यांमध्ये यावेळी शाहू छत्रपतींचा एक पक्ष आणि महाराणी ताराबाई साहेबांचा एक पक्ष अशी दुफळी निर्माण झालेली होती. याचा फायदा घेऊन काही बंडखोर सरदार शाहू छत्रपतींच्या मुलखात स्वाऱ्या मोहिमा करून लुटालूट करून धामधूम करीत होते. पण या सर्वांना तोंड देत पुणे काबीज करण्याची योजना स्वतः शाहू छत्रपती आखत होते. शाहू महाराजांनी सर्वप्रथम पुण्यावर रवाना केले ते सरदार त्रिंबकजी ढमढेरे यांना. यावेळी पुण्यावर कब्जा होता रंभाजी निंबाळकर यांचा. त्रिंबकजींनी जोरदार हल्ला करून पुणे लुटून म्हणजे तेथील मोगली फौज व त्यांची ठाणी लुटून मराठ्यांचे ठाणे पुण्यात बसविले. हे साल होते इसवी सन 1710. 50 वर्षांनंतर पुणे यामुळे स्वराज्यात समाविष्ट झाले. पण पुढच्याच वर्षी 1711 साली रंभाजी निंबाळकरांनी प्रतिहल्ला करून पुणे पुन्हा काबीज केले. पुण्यात रंभाजींनी बाजी कदम याला फौजदार म्हणून नेमले आणि त्याच्यासोबत गुंडाबा नाईक सेखदार या सरदाराला ठेवले. पुणे आता पुन्हा एकदा मोगल सुभेदार निजाम उल मुल्कच्या अंमलाखाली गेले. 1713 साली शाहू छत्रपतींनी पेशवे पदावर बाळाजी विश्वनाथ भट यांची नेमणूक केली. पुणे भाग मोगलांच्या आणि इतर बंडखोर सरदारांच्या तावडीतून सोडवण्याची कामगिरी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांकडे सोपवली होती. शाहू छत्रपतींचे मातब्बर आणि पराक्रमी सरदार पिलाजी जाधवराव या कामामध्ये बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना सहाय्य करीत होते. प्रत्यक्ष पुणे जिंकण्यासाठी बाळाजी विश्वनाथांच्या कडे वाकोजी ढमढेरे हे पराक्रमी सरदार शाहू छत्रपतींनी दिले होते. या वाकोजी ढमढेरेंनी 1715 साली फौजेसह हल्ला करून रंभाजी निंबाळकरांचे ठाणेदार पुण्यात होते त्यांना पराभूत करून पळवून लावले आणि पुणे स्वराज्यात सामील करून घेतले. शके 1637च्या कार्तिक महिन्यात हा फार मोठा पराक्रम वाकोजी ढमढेरेंनी केला. हा होता 1715 सालचा नोव्हेंबर महिना. शाहू छत्रपतींची पुणे स्वराज्यात घेण्याची इच्छा आणि योजना दोन्हीही सरदार वाकोजी ढमढेरेंनी पूर्ण केली. अशा प्रकारे इसवी सन 1660 ते इसवी सन 1715 अशी तब्बल 55 वर्षे मोगलांच्या कब्जात असलेले पुणे स्वराज्यात समाविष्ट झाले आणि ते मराठेशाहीच्या अस्तापर्यंत म्हणजे 1818 सालापर्यंत मराठेशाहीतच राहिले. पुढील काळात छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर मराठेशाहीचे प्रमुख सत्ता केंद्र बनलेले आणि खूपच महत्त्व प्राप्त झालेले पुणे मोगलांच्या कब्जातून सोडवून जिंकून स्वराज्यात आणणारे हे वाकोजी ढमढेरे कोण होते? पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथील सरदार बाबाजी ढमढेरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खास सरदार आणि अंगरक्षक देखील होते. याच ढमढेरे घराण्यातील सरदार त्रिंबकजी ढमढेरेंनी 1710 साली 1 वर्षासाठी का होईना सर्वप्रथम पुणे जिंकून स्वराज्यात घेतले होते, तर वाकोजी ढमढेरेंनी 1715 साली पुण्यातील मोगली अंमलाचा शेवट केला होता. तर मित्रांनो, असा हा मोगलांच्या ताब्यात असलेले पुणे शहर हल्ला करून जिंकून घेऊन मराठ्यांच्या स्वराज्यात समाविष्ट करणाऱ्या सरदार वाकोजी ढमढेरे यांचा इतिहासप्रेमींपासून अपरिचित राहिलेला पण महत्त्वाचा आणि अत्यंत अभिमानास्पद असा इतिहास.
तुम्हाला या भागातील ही माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. व्हिडिओ लाईक करून यातील माहितीवर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नोंदवा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.